नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनेलमध्ये. मित्रांनो, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. सध्या सूर्य धनु राशीत आहे. मंगळवार 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तो दिवस देशभरात मकर संक्रांतीचा सण म्हणून साजरा केला जातो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे यालाही विशेष महत्त्व आहे. जरी मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक दान करतात, परंतु जर एखाद्याने राशीनुसार दान केले तर त्याला अमर्याद पुण्य प्राप्त होते. चुकून झालेली पापे नष्ट होतात. जाणून घ्या, मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणते दान करावे. सूर्य आता उत्तरायण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतात दक्षिणायन होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो. यंदा मकर संक्रांतीचा सण मंगळवार 14 जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवसापासून खरमासही संपेल. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाचे दान करावे. या दिवशी 4 महायोगांचा योगायोगही होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी विषकुंभ, प्रीती, बलव आणि कळव योग तयार होत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी राशीनुसार कोणतेही गरीब, असहाय्य व्यक्ती किंवा ब्राह्मण यांना दान करावे. दान केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते. राशीनुसार करा या गोष्टीचे दान. मेष राशीच्या लोकांनी गुळ आणि तिळाचे दान करावे. वृषभ राशीच्या लोकांनी गुळ आणि साध्या तिळाचे दान करावे. मिथुन राशीच्या लोकांनी मूग डाळ आणि गुळाचे दान करावे. मिथुन राशीच्या लोकांनी मूग डाळ आणि गुळाचे दान करावे. कर्क राशीच्या लोकांनी तांदूळ, साखर, मिठाई आणि साधे तीळ दान करावे. सिंह राशीच्या लोकांनी गहू, तीळ आणि गुळाचे दान करावे. कन्या राशीच्या लोकांनी मूग डाळ आणि तांदळाच्या खिचडीचे दान करावे. तूळ राशीच्या लोकांनी तांदूळ, साखर, मिठाई आणि साधे तीळ दान करावे. वृश्चिक राशीच्या लोकांनी गूळ आणि तीळ दान करावे. धनु राशीच्या लोकांनी तीळ आणि तांदूळ दान करावे. मकर राशीच्या लोकांनी गहू, तीळ आणि गूळ दान करावे. कुंभ राशीच्या लोकांनी तिळाचे दान आणि गुळाचे दान करावे. मीन राशीच्या लोकांनी हरभरा, गूळ आणि तीळ दान करावे. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.